walking tall. Some days I got no use for it all. Working hard, making less. Some days are bad, bad at best. सगळ्यांना माझा हॅलो, नमस्ते आणि नमस्कार. आज मी खूप जास्त खुश आहे. तर खुश या गोष्टीसाठी नाही आहे का मी राईड करणार आहे, मी या गोष्टीसाठी खुश आहे का मी परत ब्लॉगिंग मराठीतून स्टार्ट करणार आहे. म्हणजे आजचा ब्लॉग जो आहे तो कम्प्लिटली शुद्ध मराठीत असणार आहे. आणि आपली मायबोली जी आहे मराठी, तर तिला अजून पुढे घेऊन जायचं आहे. तर मी विचार केला का आपले ब्लॉग्स आहेत ते आपण मराठीतच केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट का मला स्वतःला कम्फर्टेबल फील होत नव्हतं हिंदीमध्ये. ॲक्च्युली कम्फर्टेबल म्हणजे असं एक आपलेपणा जो असतो तो वाटत नव्हता. सो मी विचार केला का आता खूप लोकांनी मला आधी कमेंट केलं होतं. ॲक्च्युली 1 वर्ष अगोदर जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती तर तेव्हा मी ऑलमोस्ट स्टार्टिंग मराठीतूनच केलेलं. म्हणजे बघाल तुम्ही माझ्या चॅनलवरती तर थोडे ब्लॉग्स आहेत ते मराठीत आहेत. पण मग त्यानंतर कमेंट्स यायला लागले की हिंदी में ब्लॉग बनाव. पण काही म्हणजे तर जसं मी एक कारण तुम्हाला सांगितलं का मला नाही जमत आहेत गोष्टी, मी नाही कम्फर्टेबल आहे. मी जेव्हा हिंदीमध्ये बोलतो वगैरे तेव्हा मला खूप विचार करावे लागतात गोष्टी बोलताना किंवा काय. आणि त्यात पण भाई आपली हिंदी अशी एकदम तुटत मुटत आहे. मैं करेंगा तो ऐसे होएगा, वैसे होएगा, ऐसे होएगा, वैसे होएगा. तो फिर वो नहीं जम रहा है अभी फिलहाल. तर म्हणून मग आपण काय करणार आहे, आजचा ब्लॉग मराठीतून करणार आहे. आणि मग तुमचा प्रतिसाद काय येतो काय नाही येत हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि माझे जे हिंदी म्हणजे जे नॉन महाराष्ट्रीयन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना खूप खूप सॉरी. कारण की काय होतं आहे का मी व्लॉगिंग करतो आहे पण ती मलाच फील होत नाही. जर फीलच होत नाही तर करून फायदा काय. म्हणून मी विचार केला का आपण मराठीतून स्टार्ट करूया. तर आता निघूया लवकर. ऑलमोस्ट सकाळचे 6 वाजलेले आहेत. 5 वाजता उठलो होतो, फ्रेश वगैरे झालो एकदम. आता जाऊया आपण लवकर राईड करूया. आणि मराठीतून बोलणार आहे तर मी खूप जास्त खुश आहे. कारण प्रत्येक गोष्ट जी बोलेन ती खूप जास्त म्हणजे एकदम फील करूनच बोलेन. तर मग चला सुरू करूया आजचा आपला व्लॉग. सूर्यदेवचं दर्शन आहे ते मला वाटतं मला इकडे नियर बाय जाताच होणार आहे. पण तरी मी तुम्हाला माझे लाईट्स आहेत नवीन ते दाखवतो. तुम्ही बघू शकता का किती डिफरन्स पडतो या लाईट्समुळे. आता मेन रात्र नाही आहे त्यामुळे एवढं प्रॉपर कळणारसुद्धा नाही. बट या लाईट्स खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या म्हणजे बोलतात ना जी काय आपण टुरिंग करू त्याच्यासाठी. दिसत असेल का ऑलरेडी जे सूर्यदेव आहेत त्यांनी बोलतात ना दर्शन द्यायची तयारी केलेली आहे ऑलरेडी. तुम्ही बघू शकता का इथे म्हणजे एक्झॅक्ट मला समजत नाही आहे का हे धुकं आहे का हे बोलतात ना धूर आहे. तर आपण आज कुठे चाललो आहे तेच मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे. ॲक्च्युली गडबडमध्ये सगळी गडबड झाली. तर आपण चाललेलो आहे गंगापूर डॅमला. मला एवढं काही त्या डॅमबद्दल माहिती नाही आहे. फक्त मला एवढंच माहिती आहे का नाशिकच्या इथे कुठेतरी आहे. आणि तुम्ही बघू शकता समोर गुगल मॅप टाकलेला आहे. तर रस्ते आपल्याला घेऊन जातील तसे आपण जायचं आहे. आणि तुम्ही जर मला खूप टाईमपासून म्हणजे जर फॉलो करत असाल, सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल का रस्ते विसरायची आपल्याला सवय आहे. आपलं पूर्ण आयुष्य ह्याच्यावर चालतं आहे गुगल मॅपवरती, कारण रस्ते माझ्या लक्षात राहत नाहीत. तर आता आपल्याला दाखवतो आहे 2 hours 40 minutes. नाव लेट सी आपल्याला कुठल्या रस्त्यातून गुगल मॅप घेऊन जातो आहे तिकडे. आणि एकदा आपण तिथे पोचलो का आपण बघूया का एक्झॅक्ट आपल्याला काय दिसतं आहे आणि काय नाही दिसत आहे. कारण की मी एवढं लोकेशन काय स्टडीसुद्धा नाही केलेलं आहे. ॲक्च्युली जसं मी बऱ्याचशा व्लॉगमध्ये बोललेलो आहे का आपली ही ॲडव्हेंचर 390 आहे तर तिला घेऊन जायचं आहे कुठेतरी लांब राईड करावयास. पण बोलतात ना तो मुहूर्त काही येत नाही आहे. तर प्रॉब्लेम असा आहे का म्हणजे बोलतात ना जशी की कामं आहेत हे आहे ते आहे. असे किती सॅटर्डे आणि संडे तर निघून गेले पण मला काही जायला मिळालं नाही. त्यातल्या त्यात मध्ये मी बोलतात ना माझ्या वाईफसोबत आणि मुलासोबत पण हरिहरेश्वरला जाऊन आलो. तर दॅट सॅटर्डे वॉज प्लॅन्ड फॉर माय राईड बोलतात ना फॉर माय थिंग. पण प्रॉब्लेम असा झाला का म्हणजे प्रॉब्लेम. आणि बोलतात ना बायको आणि मुलापुढे तर कोणच काय बोलू नाही शकत. स्पेशली चला मुलाला एक टाईम तुम्ही समजवू शकता पण बायकोला भाई कोणच नाही समजू शकत. तर असा झाला आहे फंडा. तर ठीक आहे आता आपण जाऊया राईड करूया.
आणि बोलतात ना प्रकृतीचा आस्वाद घेऊया. कारण की भाई राईड करताना जी फिलिंग आहे ना, आहा हा 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 फंटॅस्टिक फंटॅबुलस फंटा बाबाडा. ॲक्च्युली आहे संडे आणि संडेला ॲक्च्युली फन डे आहे आपण असं बोलू शकतो. कारण की रस्ता बघू शकता का एकदम म्हणजे बोलतात ना ऑलमोस्ट बोलू शकतो का पूर्ण क्लिअरच आहे. क्रिस्टल क्लिअर तर नाही बोलू शकत, पण हा भाई रस्ता माझ्यासाठी तरी हा क्रिस्टल क्लिअर आहे. कारण की बोलतात ना म्हणजे रस्त्यावरती दुसरे वाहने म्हणजेच व्हेकल्स नाही दिसत तर खूप छान वाटतं ॲक्च्युली. कारण की गाडी चालवताना भाई ट्रॅफिक असेल ना तिकडेच डोक्याची बोलतात ना सगळी काशी होऊन जाते पूर्ण. तर मग त्याच्यामुळे बोलतात ना आता मला खूप मजा येते आणि असं वाटतंय का भाई हा रस्ता आपलाच आहे, आपला स्वतःसाठी हा रस्ता आहे. म्हणजे बोलतात ना आपण स्वतःच बांधलेला रस्ता आहे आणि आपण याच्यावर गाडी मस्त राजासारखी चालवतो एकदम. ॲक्च्युली मला असं वाटतंय का आज मी मराठीमध्ये बोलतोय ना तर जे काय फिलिंग्स आहेत जे काय गोष्टी आहेत ते मी एवढे अल्टिमेटली एक्सप्रेस करतोय ना. माझे म्हणजे बोलतात ना म्हणजे असं जॉ आहे ते जॉ पूर्ण पेन होणार आहे आज घरी गेल्यावर असं मला वाटतंय. मे बी व्लॉग एंड होतानाच मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल का जॉ दुखत होता का नाही दुखत होता. कारण की एवढे दिवस भाई हिंदीमध्ये करत होतो ना काय सुचतच नव्हतं प्रॉपर का कसं बोलायचं काय बोलायचं. एकदम मी जसं बोललो का आपली हिंदी भाई बोलतात ना खूप भारी आहे. त्याच्यामुळे भाई वो ऐसे लफड़ा होता था ना की अपने को कुछ जमता हीच नाही था प्रॉपर. तर मग म्हणून विचार केला का भाई आपण जिथे आहोत तिथेच बेटर आहोत. कारण की आपली जी मायबोली आहे ती आपण लहानपणापासून बोलत आलेलो आहे. आणि जसं एक मुद्दा आहे का आपण महाराष्ट्रीयन लोक जर मराठी नाही बोलणार तर दुसरे लोक काच बोलतील आणि तुम्ही दुसऱ्यांकडनं एक्सपेक्ट पण कसे करू शकता. तर त्याच्यामुळे मी पण ठरवलं का भाई आपण आत्ता जे काय व्लॉग बनवायचे ते मराठीत बनवायचे. ज्याला समजेल तो बघेल, ज्याला नाही समजणार तो नाही बघणार. आणि मी जसं बोललो आहे का माझे जे नॉन महाराष्ट्रीयन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ऑलरेडी सॉरी. कारण की भावांनो नाही जमत आहे, जी गोष्ट नाही जमत ती जबरदस्ती काच करावी. तर त्याच्यामुळे बोलतात ना जे चाललं आहे आता तेच बेस्ट आहे. राडा लफडा आयुष्य एवढं सुंदर आहे आणि लोक लफडी करतात मारामारी करतात. कायच बोलणार आता. एक्झॅक्ट तिकडे थोड्या राईट साईडला बघू शकता का एवढं छान म्हणजे बोलतात ना सूर्याचं दर्शन होणार आहे. त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण की हे जे व्ह्यूज आहेत हे जे सगळ्या गोष्टी आहेत तर ओ हो दिसला ग बाई दिसला. काय भारी दिसतोय यार, कायच भारी दिसतोय. म्हणजे कायच बोलू शकतो. म्हणजे विचार करा ना हाच सूर्य जो आहे जो दुपारी आपल्याला नकोसा वाटतो पण सकाळी आपण त्याला बघण्यासाठी किती आटापिटा करतो. म्हणजे हा जो व्ह्यू आहे हा कोणाला नाही बघायला आवडणार. काय भारी दिसतो यार, म्हणजे कायच बोलणार. पण बोलतात ना कधी कधी काही गोष्टी आयुष्यात ज्या आपल्याला आवडतात त्यानंतर त्रासदायकही असू शकतात तुमच्यासाठी. तर मग बोलतात ना पण काही चांगल्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हालाही त्रास करावा लागेल. असं आपलं आयुष्यही तसंच आहे सेम. का बोलतात ना गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है, तशातली गोष्ट आहे. आता एक गोष्ट आहे जी मला मे बी तुम्हाला दिसेल की नाही दिसेल हे मला माहिती नाही. पण पुढे जे म्हणजे बोलतात ना एक व्ह्यू दिसतोय मला तो एवढा मस्त वाटतोय ना. म्हणजे असं प्रॉपर एक लेयर आहे आणि ही 100% फॉगचीच लेयर आहे. तर एवढा छान म्हणजे असं धुकं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये साईडला सनराईज होतोय आणि मी बाईक चालवतो आहे त्यातल्या त्यात. तर मला भाई म्हणजे असं खूप बोलतात ना एक मनाला समाधान वाटतं ना का भाई हां मी बाईक घेऊन चाललो आहे कुठेतरी आणि मला ते बघायला खूप छान वाटतं आहे. तशातली गोष्ट आहे. तर एक मेन गोष्ट आहे जी सर्वात म्हणजे बोलतात ना एकदम छान गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता हा माझा जो हेल्मेट आहे हा म्हणजे प्रॉपर बोलतात ना मी कस्टमाइज करून घेतलेलं हेल्मेट आहे. ह्याचे थोडे शॉर्ट्स आपण म्हणजे मी 100% ॲड करेनच.
पण जसं बोलतात ना, मला एक हेल्मेट ॲक्च्युली मी नवीन प्लॅन केलेला ऑलरेडी घ्यायचा. जर तुम्ही माझ्या एका व्लॉगमध्ये बघितलेलं असेल, त्याच्यामध्ये मी बोललेलो का आपल्याला एक चांगलं हेल्मेट या बाईकसाठी घ्यावंच लागेल. तर मग मी विचार केला होता का LS2 पायनियर आहे तर तो घेणार होतो ॲक्च्युली. बट ॲक्च्युली त्याचा स्टॉकच अवेलेबल होत नव्हता. आणि LS2ची म्हणजे आता मार्केटमध्ये बोलतात ना हेल्मेट्स भेटणं थोडं डिफिकल्ट आहे. तर एक दिवस अचानक मी असंच विचार केला का बोलला आपल्याकडे तर हा हेल्मेट ॲक्च्युली एक्झॉरचा आहे. तर हा हेल्मेट तसाही वेस्टच गेला असता माझा, जो आपल्या एक्सपल्सवरती मी यूज करायचो. तर मी शेवटी विचार केला असंच आणि बघितलं. तर मग मी तसं MotoGP फॅन आहे. तर मी बघितलं का जे पिटमध्ये लोक हेल्मेट्स घालतात त्यांचं जे डिझाईन आहे तेच प्रॉपर डिझाईन आपल्या या हेल्मेटला म्हणजे मी करून घेतलेलं आहे. तुम्ही प्रॉपर म्हणजे मी तुम्हाला दाखवेन तसे शॉट्स फ्रंट अँगल आणि साईड अँगलने वगैरे. समोरच मला वेज किचन काहीतरी लिहिलेलं आहे, दिसतं तर आहे. चला इथेच काहीतरी बोलतात ना पेटपूजा करून घेऊया. इकडेच काहीतरी खाऊन घेऊया मस्तपैकी एकदम छान. आणि काय आता जास्त नाही, 25 किलोमीटर जायचं आहे पुढे फक्त आपल्याला, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर आता एक मजेशीर गोष्ट अशी आहे का मी जिथे ब्रेकफास्ट करायला बसलेलो आहे तिथेच एक्झॅक्ट बाजूला पार्किंग म्हणजे मी माझी बाईक पार्क केलेली आहे. तर एक गोष्ट अशी असते का आपल्या बाईकला म्हणजे आपल्या साईडला बघून आणि आपण जर काही गोष्टी एन्जॉय करतो, जसं की आता मी माझं ब्रेकफास्ट करणार आहे एन्जॉय, तर ती गोष्ट मला जरा थोडी वेगळी वाटते. म्हणजे नॉर्मली कसं होतं आपण कुठे हॉटेल्समध्ये जातो किंवा काय तर गाडी बाहेर पार्क करतो आणि आपण आतमध्ये जातो. तर आता कसं हिला बघत बघत मी माझा बोलतो ना ब्रेकफास्ट एन्जॉय करेल तर ते मला अजून बेस्ट वाटते एकदम. मी हे बघू शकता, हा माझा ब्रेकफास्ट आणि ही आपली बाईक जी आहे इथे उभी आहे, त्यामुळे एवढं मस्त वाटतंय ना मला. आणि हे माझं नवीन हेल्मेट. दिवसात ही एक गोष्ट ॲटलिस्ट 2दा जरी भेटली तरी पण खूप समाधानी वाटतं. म्हणजे चहा नाही पिला तर भाई कायच बोलू. आणि जो आपला ब्रेकफास्ट आहे तो झालेला आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे का एवढं काय खास नव्हता ब्रेकफास्ट, बट ठीक आहे पोट भरण्यासाठी काहीतरी खाल्लं. आणि आता इथून निघालो आहे. ऑलमोस्ट 45 मिनिट्स अजून आहेत पोचायला. तर पोचूया आरामात, होले होले धीरे धीरे करत करत. आता इथून आपल्याला अजून 5 मिनटं डिस्टन्स दाखवतो आहे जो कवर करायचा आहे. बट मला आता थोडी भीती वाटायला लागली आहे का एक्झॅक्ट म्हणजे हा डॅमच्या इथे घेऊन चाललं आहे का मला असं रस्त्यावरून डॅम दाखवणार आहे फक्त. कारण की तसं असेल तर भाई मजा नाही येणार. पण मला इथे पाणी दिसतंय खाली, आपण या ब्रिजवरून चाललो आहे म्हणजे खाली पाणी आहे. लेट सी, आता बघूया. आता हे एक सस्पेन्स असणार आहे का आपण कुठे नक्की पोचणार आहोत ते, कारण मला इकडची काहीच माहिती नाही आहे, काहीच नाही. हायवेवरून आपण आतमध्ये आलेलो आहे. तर मला पण माहीत नाही, मला वाटलं समोर गेट दिसला. मी बोललो भाई रस्ता तर बंद दिसतोय आणि गुगल मॅप मला कुठे घेऊन आलाय. तर इथून 1 मिनिटावरती आहे. अरे वा 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 वा, समोरच आहे, समोरच दिसलेलं आहे. वा वा वा, किती भारी वाटतंय आता. म्हणजे बोलतात ना एवढं मी लांब राईड करत आलो आहे. आता जवळजवळ 171 किलोमीटर्स लांब राईड करत आलो आहे. आणि त्याच्यामध्ये असं झालं का काय भाई दिसत नाही. पण नाही, लफडा होऊ शकतो इकडे, कारण की इथे काय आतमध्ये जायला मला काय दिसत नाही. बाईक मला वाटतं बाहेर पार्क करायची आहे. आणि प्रवेश शुल्क आहे वीकडे 70 रुपीज ॲडल्ट आणि किड आहे 30 रुपीज. ठीक आहे, आपण मग इथेच बाईक लावूया आणि आतमध्ये जाऊया. एक्झॅक्ट बघूया, इथे बोट क्लब वगैरे पण आहे. तर आता फायनली मी इथे आलेलो आहे. आता इथून आतमध्ये एंट्री करूया. जर एवढं लांब आलोच आहे तर आतमध्ये तर एंट्री करायलाच हवी. तर एंट्री करून आपण बघूया का तिथे काय काय बघायला भेटते आपल्याला. हे तुम्ही बघू शकता इथे. आता इथे या लोकांनी इथे एवढी डेव्हलपमेंट केली आहे, एवढी डेव्हलपमेंट केली आहे, तर नो डाऊट जे चार्जेस बनतात ते तर द्यायलाच लागणार आहेत.
इथे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. बोटिंगचे काहीतरी मिनिमम 300पासून काहीतरी चार्जेस आहे, बट फॅमिलीला घेऊन येण्यासाठी खूपच बेस्ट जागा आहे, खूपच. आणि संध्याकाळी याल तर माझं म्हणजे रिकमेंड करेन मी का संध्याकाळीच या, कारण की मी जो आलो आहे तो टाईम एकदम रॉंग आहे. कारण की इथे तुम्हाला सनसेट बघायला भेटेल तर बोलतात ना थोडं युनिक वाटतील गोष्टी. पण आता मी आलो इथे तर बघूया, एक्सप्लोअर करूया काय काय गोष्टी आहेत. असं ॲज सच तर एवढं काय एक्सप्लोअर करण्यासारखं नाही दिसत आहे मला, बट पुढे एक असं जेट्टी टाईप आहे, तिकडे जाऊन बघतो का काय आहे एक्झॅक्ट तिकडे. हे समोर तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला जे बोट्स वगैरे आहेत ते वेगवेगळे बोट्स आहेत, ते तुम्हाला असे प्रॉपर डीप घेऊन जातात आतमध्ये. आणि प्लस म्हणजे असं संध्याकाळी आलो तर मी बोलू शकतो का हां एन्जॉय करू शकता तुम्ही इकडे संध्याकाळी आल्यावरती. हे बघू शकता का हे असे बोट्स वगैरे आहेत इथे, तुम्ही स्वतःहूनही चालू शकता. हे असे पण बोट्स आहेत इथे. तर मग अशा गोष्टी इथे एवढ्या लांब मी आलो आणि मला या गोष्टी भेटत आहेत इकडे, तर मला असं वाटतं मे बी माझा टाईमच रॉंग आहे. मी ज्या टायमाला आलो तो टाईम रॉंग आहे ॲक्च्युली. आता वाजलेत ऑलमोस्ट बोलतात ना 10 वाजलेत, 10-10:30 वाजलेत. तर या टायमाला तर मी सजेस्ट करेन इथे येऊ नका भाई, उन्हाने करपून जाल पूर्ण. हे आहे इकडचं रेस्टॉरंट, इथे आतमध्ये तुम्ही बसू शकता खाण्यापिण्यासाठी. तसं मी बोललो होतो का मी हेल्मेटचे शॉट ॲड करेन, तर हा आहे माझं हेल्मेट जो मी कस्टमाइज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे रेडबुल फॅक्टरी रेसिंगचं म्हणजे KTM फॅक्टरी रेसिंगचं एक हे आहे प्रॉपर. हा प्रॉपर फॅक्टरी रेसिंग टाईपच मी बनवलेला आहे, त्या अकॉर्डिंगलीच कस्टमाइज केलेलं आहे. तर मग चिअर्स. तर मस्तपैकी 15-20 मिनटं इकडे चिल केलं. आता पुढे ड्रिल करायचं आहे आपल्याला, कारण की आता जी गरमी होणार आहे ती भाई एकदम तुफान होणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे अशी आहे का बोलतात ना मला ह्या गरमीचा विचार करूनच टेन्शन यायला लागलं आहे. मी बघा कसं सावलीतनं चालतो आणि इथे बघा किती ऊन आहे. तर बोलतात ना आता भाई हालत खराब होणार आहे. ॲक्च्युली संध्याकाळचं टायमिंग बेस्ट होता यायला, पण मग अगेन घरी जायला रात्र झाली असती आणि परत रात्र झाली असती तर लेट झालं असतं आणि मग कंटाळा आला असता. आणि दुसऱ्या दिवशी मंडेला काम करायचा दिवस असतो, तर कामाची पूर्ण वाट लागली असती. तर त्याच्यामुळे आता चला मग जाऊया रिटर्न घरी. संडे असल्यामुळे इकडे 100 रुपीज आपले एंट्रीचे घेतलेले आहेत. तसेच सॅटर्डेला पण 100 घेतात, बाकी इतर दिवशी 70 रुपये घेतात. इकडे थोडं थांबलो, थोडं चिल केलं 20-1 मिनटं आणि आता इथून निघतो आहे आपल्या परत बोलतात ना टुवर्ड्स होम. असं काय एवढं मला असं काय भारी वाटलं नाही, बट ठीक आहे. आता काय संध्याकाळी आलो असतो तर खूप भारी वाटलं असतं, पण ॲक्च्युली संध्याकाळी नाही आलो ना, तिकडेच सगळा प्रॉब्लेम झाला. बट ठीक आहे, चला काय विषय नाही. आता हा रस्ता एवढा मस्त मोकळा आहे, पण प्रॉब्लेम असा आहे का आपला क्रूज कंट्रोल जे आहे ते तुम्हाला माहीत असेल का वर्कच नाही करत आहे. तर आता त्याच्यामुळे विषय असा झाला आहे का गाडी क्रूज कंट्रोलला टाकू पण नाही शकत, कारण की तो क्रूज कंट्रोल चालतच नाही आहे. आता मला एक टेन्शन आहे का जेव्हा आपण ही बाईक सर्व्हिसिंगला टाकू तर असं नको व्हायला का बोलतात ना बाईक 2-3 दिवस तिकडे ठेवतील, कारण की मला या गोष्टीची खूपच जास्त भीती वाटते का कोण जर बोलतात ना बाईक तिकडेच ठेवून घेणार असतील तर. फायनली आपण म्हणजे बोलता कसारा घाटात तर पोचलेलो आहे. आता इथून बोलतात ना थोडे किलोमीटर्स जरा लवकर कट होतील तेवढं चांगलं आहे. पण एक गोष्ट आहे का म्हणजे आता वाजले 12:40 PM, पण तरी पण आहे ना म्हणजे मला जसं वाटलेलं तसं तर म्हणजे ऊन आहे ना नाही लागत आहे तेवढं. म्हणजे जेवढं असं वाटलेलं तेवढं ऊन बिलकुल नाही आहे. मला वाटलेलं का भाई गरमीने माझी हालत खराब होईल आणि मला गाणं बोलायला लागेल, चुपती जलती गर्मी का मौसम आया, असंच काहीतरी गाणं आहे. तेच गाणं मला बोलायला लागेल असं वाटलेलं. पण बोलतात ना ठंडे डरमी कूलची गरज नाही आहे सध्या, कारण की वातावरण तेवढं असं एकदमच बोलतात ना टोचकं ऊन नाही आहे, त्यामुळे काय वाटत नाही आहे. आणि इथून स्टार्ट होईल आपल्याला एकदम प्रॉपर कसारा घाट. तो कसारा घाट आहे तो ऑलमोस्ट बोलतात ना संपलेलाच आहे. म्हणजे हे 2 टर्न झाले का कसारा घाट जो काय आहे तो संपतो. कॅफेमध्ये थांबूया, बघूया मी स्टार बनतो का इकडे थांबून.
तिकडे स्टार कॅफेच्या इथे कोण दिसत पण नाही. कोल्ड्रिंक तरी भेटेल का? तर अशा प्रकारे हे जे आहे लिंबू पाणी हे घेतलेलं आहे, कारण की तुम्ही बघू शकता का बाहेर किती ऊन आहे. तर सध्या हीच गोष्ट आहे जी आपल्याला थोडं हायड्रेटेड ठेवू शकते. एवढ्या वेळ गाडीवर होतो तर ऊन काही जाणवत नव्हतं, पण आता पत्र्याखाली बसलो आहे ना भाई, हीट मारते. असं वाटतं मला स्वतःला मी ओव्हनमध्ये टाकलं आहे आणि बोलतात ना ओव्हनमध्ये आता गरम होऊन निघेन पूर्ण. तर लिंबू पाणी पिऊया. चिअर्स वन्स अगेन. आपला जो ब्रेक आहे तो जरा जास्तच मोठा झाला. म्हणजे जवळजवळ 15 मिनटं मी इकडे थांबलो या छपऱ्याच्या खाली. आणि फायनली आपली आजची जी राईड आहे ती झालेली आहे कंप्लीट. मी पोचलेलो आहे माझ्या कॉम्प्लेक्सच्या एक्झॅक्ट बाहेर. आता इथून टर्न मारला का डायरेक्ट आतमध्ये जायचं, गाडी लावायची आणि टाटा बाय बाय. आणि सर्वात पहिलं एक काम करणार आहे मी का हिची जी सीट आहे ती पहिला चेंज करून घेणार आहे, कारण की या सीटवरती गड नाही जिंकू शकत आपण. फायनली पोचलेलो आहे कॉम्प्लेक्समध्ये आणि आजचा ब्लॉग करूया इथेच समाप्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.